गळा तिचा आहे पण मंगळसूत्र तुमच्या नावचं घालती, कपाळ तिचे पण कुंकू तुमच्याकरता लावती, हात तिचे पण बांगड्या तुमच्याकरता घालती, पायाचे बोट तिचे पण जोडवे तुमच्याकरता घालती. उभं आयुष्य हाडाचे काढ करते, रक्ताचं पाणी नेत्राचा दिवा, हाताचा पाळणा, एवढ्या उन्हात राब राब शेतात कष्ट करते. यूट्यूबला माझे अनेक कीर्तन आहे. यूट्यूबला एक माझा व्हिडिओ आहे बाप आणि मुलीचं नातं सांगणारा. ते कीर्तन तुम्ही ऐकलं का प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार. दुसरा एक व्हिडिओ आहे माहेरातले मायबाप गेल्याच्या नंतर माहेरचा धागा तुटला समजा. आणि तिसरा एक व्हिडिओ आहे दारुड्याची बायको संसार कसा करते. आई, महाराष्ट्राचा सर्वे केला, विदर्भ मराठवाडा आपल्या महाराष्ट्रामध्ये एवढी भयावह परिस्थिती दिसले. मी कीर्तनाला जात असताना गाडीमध्ये रोडच्या बाजूला लोक दारू पिऊन पडलेले पाहिलं. माझ्या मनाला राहुलं नाही गुरुजी. ते पाहिलं म्हणलं बघा कीर्तन आजपर्यंत भरपूर झाले, आवर्तन भरपूर झाले, परिवर्तन बदल झाला पाहिजे. आपण धर्माचं काम करतोय पण तळमळीनं मी ते पाहिलं. एक व्हिडिओ मी कीर्तनाच्या माध्यमातून तो रेकॉर्डिंग केला तर तो व्हिडिओ 6 मिलियनवरती गेला. 60 लाख लोकांनी व्हिडिओ पाहिला. म्हणून जाता जाता कैलासवासी एकनाथ पंढरीनाथ शिंदे दादांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं, वर्षश्राद्धाच्या निमित्तानं एवढा अथंग समाज उपस्थित आहे. सगळ्यांना माझे हात जोडून पोट तिडकीनं विनंती आहे, जीवन जगत असताना जीवनामध्ये दारू पिऊन आपलं जीवन उद्ध्वस्त करू नका. दारू ही वाईट आहे गड्या. दारूने अनेक लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले. दारूने 3 प्रकारची हानी, एक आर्थिक हानी, दुसरी सामाजिक हानी आणि तिसरी कौटुंबिक हानी. आर्थिक हानी, भाऊ खिशात पैसा राहत नाही. सामाजिक हानी, समाजामध्ये कोणी विचारत नाही. आणि कौटुंबिक हानी, घरामध्ये कवडीची किंमत कोण देत नाही. म्हणून दारू सोडा आणि संसार जोडा. अरे जाम पर जाम पीने से क्या फायदा, सुबह पीऊंगे शाम को उतर जाएंगे, लेकिन हरिनाम का पीला पीकर देख तेरी जिंदगी सुधर जाएगी. व्यसनाधीन होऊ नका. मी पोट तिडकीना कीर्तनामध्ये सांगतोय. एवढा समाज उपस्थित आहे. नाशिककर मंडळी ऐका. तुम्ही म्हणाल महाराज आम्ही दारू, आम्ही व्यसन, आम्ही आमच्या पैशांनी करू, तुम्हाला काय करायचं. ऐका, ऐकू वाटलं तर ऐका, नाही तर बऱ्याच माझ्या आई बहिणीच्या कपाळाचं कुंकू गेलंय. का? नवरा दारुड्या निघाला, लिव्हर खराब झालं, मरून गेला. दारू पिऊन गाडी चालवली माऊली, रोडच्या बाजूने ॲक्सिडेंट झाला, रक्ताच्या थारोळ्यात पडला. ॲम्ब्युलन्स आली आणि ॲम्ब्युलन्समध्ये टाकलं गेलं आणि सरकारी हॉस्पिटलमध्ये चिरफाड करणं चालू आहे. म्हणून दारूच्या बाटलीला हात लावण्याच्या आधी, दारू पिऊन गाडी चालवण्याच्या आधी जरा पाठीमागं फिरून पहा. म्हातारी आई घरी बसलेलं आहे, म्हातारा बाप घरी बसलेला आहे, दुसऱ्याचं बाळ म्हणजे तुमची बायको आहे. किती त्याग होत्या मायमाऊलीचा. पुरुष मंडळी, स्वतःच्या आईला सोडून तुमच्या घरी माझी ताई नांदाला आली, माझी बहीण नांदाला आली. म्हणून माझी विनंती आहे, व्यसनाधीन होऊ नका. साहेब, लय दारू पिली, लिव्हर फुटेल, गुटखा खाल्ला, तोंड फुटेल, पण इथं कीर्तना करता समोर येऊन जर बसला ना, आयुष्याचं बंधन तुटेल. तळमळीना विनंती, व्यसनाधीन होऊ नका. आणि 2, जन्म देणाऱ्या मायबापाची सेवा करा. सगळ्यांना हात जोडून पोट तिडकीनं माझी विनंती आहे. आई वडील हे पात्र आकाशाच्या उंचीचं आहे. साहेब असल्यावर कळत नाही, नसल्यावर मिळत नाही. माऊली लय प्रेम करतात. इस भरे हुए बाजार में पैसों से आप लोगों को सब कुछ मिल सकता है. पैसों से खाना मिल सकता है लेकिन भूख नहीं मिल सकती. पैसों से किताब खरीद सकते हो लेकिन ज्ञान नहीं मिल सकता. पैसों से अच्छा बिछाना खरीद सकते हो लेकिन नींद नहीं मिल सकती. उसी तरह आप लोगों को पैसों से अच्छा बीवी मिल सकती है लेकिन माँ बाप नहीं मिलते. म्हणून प्रत्येकाने जन्म देणाऱ्या मायबापाची सेवा करा मंडळी. आई वडील पात्र आकाशाच्या उंचीचं आहे. इथं बसलेल्यापैकी ज्यांच्या आई ह्या जगात नाही त्यांना विचारू आईची खरी किंमत काय. आणि इथं बसलेल्यापैकी ज्यांचा बाप ह्या जगात नाही त्यांना विचारू बापाची काय किंमत आहे. आज कैलासवासी एकनाथ पंढरीनाथ शिंदे यांचं प्रथम पुण्यस्मरण आहे. तिन्ही मुलाला विचारा. आज प्रत्येक गोष्ट आहे त्यांच्याकडं, पण उणीव फक्त आज दादा नसल्याची आहे. पाहिजे तेवढा खर्च केला
लहानपणापासून सांभाळलं. डोळ्याच्या समोर चित्र आणा, तुम्ही प्रत्येक जण रडाल जाता जाता. या शिंदे परिवाराने वडल्याकरता प्रत्येक गोष्ट केली, पण आज दुःख एवढं परमेश्वराने त्यांच्या पदरात टाकलंय. एक चालतं बोलतं व्यक्तिमत्व दादांचं निघून गेलं. आज आदरणीय ज्ञानेश्वर माऊली, आदरणीय स्वपन माऊली, आदरणीय राजेश माऊली, त्यांची मुलगी सुनीताताई यांना विचारा, शेवटच्या क्षणाला ज्या वेळेस हॉस्पिटलमध्ये होते त्यावेळेस सुद्धा फार आठवण केली. शेवटी जाता जाता म्हणले, माझ्या नातवाला संचितला बोला, मला त्याला बोलायचं 2 शब्द. कंठ दाटून आला, उरभरून आला, देवा पांडुरंगा. दादाने एकदा डोळे झाकले, कायमचे डोळे झाकून गेले, आमच्यातनं निघून गेले. आज घरून जाताना सुद्धा असं वाटलं नव्हतं असं अघटित घडेल, आमच्यातून कायमचे निघून जातील असं वाटलंच नव्हतं रे पांडुरंगा. जाताना सुद्धा सगळ्यांशी बोलले, एवढे व्यवस्थित होते. किडनीचा त्रास होता तोही व्यवस्थित झाला, पण अचानक अटॅक आला आणि पहाटे 3:30 वाजता जगाचा निरोप घेऊन दादा निघून गेले. पांडुरंगा, काय चुकलं रे, आमच्या सोन्यासारख्या दादाला घेऊन गेलास देवा. आज किती प्रेम केलं दादाने, मुलाला वरती प्रेम केलं, पाठीमागं परिवार आहे, पत्नी आहे, नातू आहे, नाती आहे, सगळ्यांचे सुखात दिवस आले. आज काही कमी नाही, प्रत्येक गोष्ट आम्हाला, पण बाप नावाची चादर कायमची देवा तू घेऊन गेला. आयुष्यात पोरक केलं रे पांडुरंगा. आज दादाच्या आठवणी यांना रडवल्याशिवाय राहणार नाही. लहानपणापासून सांभाळ केला, फार सांभाळ केला. बाप आकाशाच्या उंचीचा असतो, असल्यावर कळत नाही, नसल्यावर मिळत नाही. फार मोठं दुःख देवाने दिलंय पांडुरंगा. काय चुकलं रे. ऐका, एवढा समाज उपस्थित आहे, सगळ्याला माझी विनंती आहे. आपला बाप म्हातारा झाला, पांढरे केस झाले आपल्या बापाचे, थकलाय, काठी आहे, तो पैसे कमवत नाही. बाप घरात तो किती पैसे कमवतो याला महत्व नाही साहेब, बंगल्यात बाप असण्याला महत्व आहे. लक्षात ठेवा, तुमच्या बंगल्यात, कोटी रुपयाच्या बंगल्यात तुमच्या सोन्यासारखा बाप असला ना, लय शोभा असते हो, लय आनंद असतो. आज या मंडळीतून पुढं भरपूर पैसा कमवतील, नातूही मोठी होतील, दादांच्या आशीर्वादाने नातींचं कल्याण होईल, नातूही मोठी होतील. पण आज मोठे झाल्याच्या नंतर, साहेब झाल्याच्या नंतर दादांचं पायावर डोकं ठेवून आशीर्वाद घ्यायचा होता, ते पायी या जगात राहिले नाही. देवा, एवढं मोठं दुःख दिलंस रे पांडुरंगा. म्हणून बाप काय असतो ऐका मंडळी, बाप म्हणजे जगण्याचं माप, बाप म्हणजे पाठीवरची थाप. जो किती रागवला तरी त्याची माया अमाप, तो म्हणजे बाप. बाप म्हणजे यशाकडे नेणारी शिडी, संकटातून पार करणारी होडी. जो तिकड बोलला तर आयुष्यभर त्याच बापाची गोडी, तो म्हणजे बाप. बाप म्हणजे शिस्तबद्ध धाक, जगणं आपोआप, आयुष्याच्या समुद्रभागी दीपस्तंभाची झाक. तो म्हणजे तुमचा माझा शेतकरी बाप. म्हणून प्रत्येकाने त्या बापाची सेवा करा मंडळी. बाप लय आकाशाच्या उंचीचा आहे. बाप ह्या बंगल्याच्या छताप्रमाणे, ते छत पाणी येऊन देत नाही घरात आणि ऊनही येऊन देत नाही. तसा बाप असला ना, किती अडचण येऊन द्या, किती संकट येऊन द्या, लढण्याची धमक असते भाऊ. तुम्ही रडाल सगळे. 3 मुलं सोन्यासारखे नावं ठेवलेत. माझी ताई विचारा, आज प्रत्येक गोष्ट तुमच्या जीवनात आहे. तुम्ही कोटी रुपयाचे बंगले बांधतील इथून पुढे तुमचे लेकरं बाळ, पण त्या बंगल्यात आजोबा नसले ना, आठवणी रडवत्याल. प्रत्येक गोष्ट तुमची पूर्ण होईल, पण आज पाठवून थाप टाकणारा ईश्वरा समान बाप निघून गेला. ऐका, कोणताही नवस न करता पावणारा देव म्हणजे तुमचा माझा बाप असतो. शेतकरी आकाशाच्या उंचीचा बाप असतो. बापाचा सगळ्यात जास्त जीव मुलात असतो आणि विशेष बापाचा जीव मुलीमध्ये असतो. ताई, मुलात जास्त जीव असतो का? मुलगा चालू लागला, बागडू लागला, खेळू लागला, हळूहळू मोठा झाला, शाळेमध्ये गेला, हळूहळू बापाला चिंता वाटते, लेकराचं लग्न कावण. लग्न झालं, सुखी संसार, त्याचा प्रपंच थाटला. शेवटच्या क्षणापर्यंत खांद्याला खांदा देऊन माझा मुलगा राहणार आहे. पण बापाचं मुलाचं नातं असतं आणि विशेष प्रेम. ताई, तुम्ही रडाल सगळ्या, तुमच्यावरती करत असतो. तुमचा जन्म झाला ताई, 8व्या डोळ्याच्या समोर रडाल. चालू लागल्या तुम्ही,
बागुडं लागल्या. बापाला एवढा आनंद झाला, तुमच्या बापाचा चेहरा डोळ्याच्या समोर आणा. माझी लक्ष्मी जन्माला आली, माझी कन्या, माझी मुलगी जन्माला आली. प्रत्येक गोष्ट, प्रत्येक हट्ट बाप मुलीचा पूर्ण करत असतो. मुलगी चालू लागली, चालता चालता मुलीने पडावं, बापाने उचलून घ्यावं. दिदे बोल ना, काय पाहिजे? बाप्पा मला पायातला बूट आणा वाजवणारा. एका क्षणात बाप मार्केटला जातो सिन्नरला आणि बूट आणतो. दिदे काय पाहिजे? मुलीने म्हणावं, पप्पा माझ्या मैत्रिणीला शाळेमध्ये परीचा ड्रेस पाहिला, आज मला परीचा ड्रेस आणा. आणतो ताई तुमचा बाप, आणतो का नाही? त्या बापाला वाटतं जे मला भेटलं नाही ते माझ्या लेकीला भेटावं. का? लोकांच्या घरी माझी लेक जाणार आहे नांदायला, उद्या सासू कशी असेल, सासरा कसा, देर भाऊजाई काही माहित नाही. फार प्रेम करत असतो, पाहिजे तो हट्ट मुलीचा पूर्ण करत असतो. माझ्या ताईंनो, माझ्या दिदींनो, मी जाता जाता धर्माचा भाव या नात्याने सांगतो, पंढरपूरचा देव जर प्रसन्न झाला, ताईंनो तुम्हाला देण्याला उशीर करेल, पण घरातला बाप नावाचा देव प्रसन्न झाला ना, एका क्षणात तुमची इच्छा पूर्ण करत असतो. याला बाप म्हणतात, हे लक्षात ठेवा. लय प्रेम करतो. कधी कधी तुम्ही तिन्ही मुलाला तुमचा बाप बोलला, तुम्ही दादाच म्हणायचे ना, बोलले. दादा म्हणतात, लहान होता तुम्ही आठवा, ए लवकर उठत जा, शाळेमध्ये जात जा. बाप का बोलतो मुलाला माहित आहे का? बापाला माहित आहे मी माझ्या पोटापुरतं कमवलंय, पण दादाला वाटेल उद्या यदा कदाचित कोरोनासारखा रोग आला किंवा माझ्याला अटॅक आला, माझ्या जीवनाचं काही बरं वाईट झालं, तर माझ्या लेकरा बाळाने या समाजाच्या समोर भीक मागू नये म्हणून बाप बोलत असतो. हे शाळेत जा, ट्युशनला जा, नोकरी कामधंदा पाय. इथं बसलेला प्रत्येक बाप बोलतो. इथं बसलेल्यापैकी प्रत्येकाची हीच इच्छा असते, साहेब काय, जे आम्हाला भेटलं नाही ना ते आमच्या मुलाला भेटावं, जे मला भेटलं नाही ते माझ्या लेकीला भेटावं. लय प्रेम करत असतो. कधी तो मार्केटला गेला, बाजारात गेला, तर खिशामध्ये कॅडबरी घेऊन येईल, खिशामध्ये चॉकलेट घेऊन येईल. का? मी घरी गेल्याच्या नंतर माझे लेकर बाळ धावत धावत येतील, पप्पा बाबा काय आणलं म्हणून विचारतील, गाडीकडे धावत येतील. फार प्रेम करत असतो तो. त्याला वाटतं काय द्यावा आणि काय नाही माझ्या लेकरा बाळाला, म्हणून विशेष प्रेम बाप मुलीवरती करत असतो. हे बघा, एकदा नाशिकर मंडळी, एकदा का बाप गेला ना, पैसा किमी कमवा, किती दादा दादा करा, नाही दादा येणार. त्यांच्या आठवणी फोटोकोड पाहून तुम्हाला रडावल्याशिवाय राहणार नाही. म्हणून माझी तळमळीने विनंती, राठोड महाराज का नाही महाराज, भीमराज महाराज, रामेश्वर महाराज, सचिन तेंडुलकरला भारतरत्न पुरस्कार दिला. त्या मीडियावाल्यांनी विचारलं, बोले सचिनजी आज तुम्हाला भारतरत्न पुरस्कार दिलेला आहे, आज तुमच्या जीवनात आनंदाचा क्षण आहे का, आठवतो 2 शब्द बोला. सचिन तेंडुलकरच्या डोळ्यात पाणी आलं. का? आज एवढा मोठा भारतरत्न पुरस्कार मिळाला, आज आनंदाचा दिवस आहे. सचिन तेंडुलकर का रडतात? साहेब ऐका, मिळालेला भारतरत्न पुरस्कार पाहण्याकरता माझा बाप रमेश तेंडुलकर असताना मला जगातील सगळ्यात मोठा आनंद झाला असता. याला बाप म्हणतात, लक्षात ठेवा मंडळी. तुमचा पैसा, संपत्ती, प्रॉपर्टी हे भरपूर जरी असलं, ते पाहून आनंदाची थाप पाठवून टाकणारा बाप घरात असला की लय आनंद असतो. म्हणून माझी विनंती, एवढा समाज बसलाय कीर्तना करता मंडळी, 1-2 कोटीचा बंगला बांधा. गुरुजी बांधा, दादा इथून पुढे तुम्ही पैसा कमवा, बंगला बांधा, पण बंगल्यावर नाव टाका आई वडिलाचा आशीर्वाद. आणि त्या बंगल्याच्या समोर राजेश भाऊ, ज्ञानेश्वर माऊली, सोपन भाऊ असा एक पाळणा बांधा ताई. आणि एका बाजूला म्हातारी आई बसलेली असून द्या त्या पाळण्यामध्ये, आणि एका बाजूला म्हातारा बाप बसलेला असून द्या. खरी शोभा तुमच्या कोटी रुपयाच्या बंगल्याची असते, लक्षात ठेवा. बाप घरात असला का घर असं भरून भरून वाटतं. बाप गेला ना, पूर केवणी घर वाटतं, आठवणी रडवतात डसडसा. विचारा त्यांच्या मुलीला, आज सगळं सोन्यासारखं आहे, आज सगळ्याचं कल्याण झालं, मुलगी सुखात आहे, सगळ्या गोष्टी आहे. पण ज्या ज्या वेळेस तुम्ही माहेरात येताल ना ताई, तुम्ही फोटो पाहिला ना, तुमच्या पोटात तुडेल आणि डोळ्यात पाणी येईल. देवा आमच्या दादाला का घेऊन गेलास? एकूण मुलांनी फोन केला, ताई दादा या जगात राहिले नाही ताई. जसं डोळ्यात पाणी आलं. मुलगी धावत धावत आली, नाती या ठिकाणी धावत धावत आल्या आणि पाहिलं तर आमच्यातून निघून गेले. आठवणी जसं रडत असतात.
म्हणून माहेरात आल्यावर ताई तुम्हाला सगळे दिसतील ताई, चुलत्याकडे जाल तुम्ही, पाहुणे रावळे सगळे दिसतील, पण एवढ्या गर्दीत आमचा बाप दिसत नाही, दादा दिसत नाही. पांडुरंगा काय चुकलं रे, एवढं चालतं बोलतं व्यक्तिमत्व सोन्यासारखं आमचा दादाचं घेऊन गेला, आठवणी डसडस रडवल्याशिवाय राहणार नाही. म्हणून बाप हा आकाशाच्या उंचीचा असतो. आई तर लई मोठी आहे महाराज, तुम्ही बाप सांगितलं हृदय भरून आणलं. आई मायेचा सागर, समृद्धाची घागर, चैतन्याचा जागर. आई भाजीतलं मीठ, आई हक्काचं व्यासपीठ, आई थंडगार वारा, आई मायेचा उबारा, आई पावसाची रिमझिम, आई ढगांचा कडकडाट, आई दुधावरची साय, आई वासराची गाय, आई लंगड्याचं पाय, आई पांगड्याच्या हातातली काठी. आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर, ईश्वराचं वास्तव्य जिच्यामध्ये सज्जना होतील आई म्हणतात. आई घराचं मांगल्य तर बाप घराचं अस्तित्व आहे. प्रत्येकाने आईचं वर्णन केलंय, पण हा बाप साहेब नारळ घ्या तुम्ही, नारळ दिसायला कडक असतं पण फोडल्यानंतर गोड अमृतासारखं पाणी देणारा बाप असतो. गोडवे आईचे गायले, पण बाप सुद्धा काही कमी नाही. ऐका, आपण वर्णन करतो यशोदा मैयाचं, देवकीचं वर्णन करतो, पण पोटचा मुलगा यमुना मातेच्या डोहावून येईल तीरावर पैल तीरावर जाण्याकरता पाठीमध्ये घेऊन नाकात तोंडात जाणारा पाणी जाणारा वसुदेव नावाचा बाप विसरता कामा नये. कौशल्याचा राम बाई, कौशल्याचा राम. आपण आईचं वर्णन करतो, पण ऐका, शेवटच्या क्षणाला अयोध्याचा राजा दशरथ पुत्र पत्र मरत करत मरावं लागलं, अंत समायला तो राजा विसरता कामा नये. जिजामातेने शिवबा राजांना घडवलं, इतिहासाच्या गोष्टी शिकवल्या, रामायण महाभारत सगळं शिकवलं, पण ऐका, स्वतःच्या मुलाकरता कर्नाटक प्रांतात हातापायात बेड्या गेलेला शहाजी राजाला विसरता कामा नये. म्हणून बाप हा आकाशाच्या उंचीचा असतो. आईला रडता येतं, रडते ती, बापाला रडता येत नाही. त्याचं हृदय डसडस रडत असतं बापाचं. आई रडून मोकळी होती, बापाला रडता येत नाही. म्हणून आई बापाची सेवा करा. जाता जाता सगळ्यांना तळमळीनं माझी विनंती आहे, इकडच्या पेक्षा यांना विचारा, ताई तुम्हाला दिवाळीच्या सणाचा आनंद कुठपर्यंत आहे? जोपर्यंत माहेरात तुमची आई जिवंत आहे आणि माहेरात ईश्वरा समान बाप जिवंत आहे, तोपर्यंत दिवाळीच्या सणाचा आनंद आहे. एकदा का माहेरातले मायबाप निघून गेले ना ताई, आठवा पाहुण्यासारखं दाराच्या समोर उभं राहावं लागतं बरं. आठवणी रडवत असतात. ती गल्ली खायला उठते, बंगल्याच्या आत गेलो का फोटो पाहिला की पोटात तुटल्या जातं. आई वडील असल्यावर कोणाची परवानगीची गरज असते. उड्यात बागड्या मारत महिन्यातून दोनदा तीनदा जावं वाटतं. आज 2-3 वर्ष झाले माहेरात गेलो नाही का, आई वडील राहिले नाही. आठवणी डसडसा रडवतात, फार प्रेम करत असतात. स्त्रीच्या जीवनात माहेर तिथपर्यंत आहे, जोपर्यंत माहेरात तिची आई आहे आणि माहेरात बाप आहे, तोपर्यंत स्त्रीच्या जीवनात माहेर ताई. म्हणून आई वडिलाची सेवा करा. दुसऱ्यांदा बाप रडतो मुलीच्या लग्नाच्या दिवशी. जनकपुरीचा जनक राजा रडला सीते करता, कण्वासारखा ऋषी रडला शकुंतले करता, या रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज रडले सखोबाई करता. अजून एक वाक्य बोलतोय साहेब, झालंय माझं कीर्तन, 1 मिनिट घेतो आणि थांबतो, मला आमचा प्रवास आहे. आज एवढा समाज उपस्थित आहे. ऐका गुरुजी राठोड महाराज, भागवतामध्ये दक्ष प्रजापतीला 24 मुली आहेत. सतीने स्वतःच्या मनाने लग्न केलं भगवान शंकरासोबत, महादेवासोबत. बापाला पसंत नाही. सती नवरीच्या वेशात होती. पप्पा दरवाजा उघडा ना. बापाने धाड दिशेने दरवाजा लावून घेतला. सती चालती हो, तोंड दाखवू नकोस का, स्वतःच्या मनाने लग्न केलंय. बघा बाप ढसा रडतोय दक्ष प्रजापती, सती हंबरडा पडून दारामध्ये रडते. म्हणून माझी विनंती, एवढा समाज उपस्थित आहे, 22 वर्ष तर हाताच्या पुढाप्रमाणे मुलीचा सांभाळ केला. मुलगी कॉलेजात जाते, मुलगी शाळेमध्ये जाते आणि एखाद्या मुलाच्या प्रेमात मुलगी पडते ताई. आणि त्यावेळेस ही बातमी बापाला कळते, मुलगी पळून गेली. त्यावेळेस इथं बसलेला बाप जिवंत असून मेल्यासारखा जीवन जगत असतो. त्याला वाटतं आता आत्महत्या करावी, सुसाईड करावी, मरून जावं. पहारीने जमिनीमध्ये घाव घालावा, तसा घाव त्याच्या छातीमध्ये घातला जातो आणि एकटाच गुराढोरासारखा बाप रडतो. म्हणून माझी विनंती आहे माझ्या ताईंनो, माझ्या दिदींनो,
शाळेमध्ये जाता आलं जा, नाही तर जाऊ नका. कॉलेजाला जाता आलं जा, नाही तर जाऊ नका. नोकरी, जॉब, बिझनेस पुणे, मुंबईला, नाशिकला, शहरात करता आला करा, नाही तर करू नका. पण बसलेला शेतकरी बापाची मान या समाजात खाली होईल असं कधी पाऊल उभ्या आयुष्यामध्ये टाकू नका. आईच्या डोळ्यात पाणी होऊन देऊ नका, बापाची मान खाली होऊन देऊ नका, आणि हिंदू संस्कृतीला कलंक लागेल असं वर्तन उभ्या आयुष्यामध्ये कधी करू नका. हाच प्रथम पुण्यस्मरणाचा कृतज्ञता सोहळा. जाता जाता माझी विनंती आहे, नाशिकर मंडळी, तळमळीने सांगतो मी तुम्हाला, बुडत हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. दादा, आज मी जालन्याचा आहे. जालन्याला सुद्धा तुमच्या नाशिकच्या बातम्या यावं लागल्या, ते लक्षात ठेवा. तुम्ही नाशिकर मंडळी खूप संपन्न माणसं आहेत, खूप चांगली माणसं आहेत, पण तुम्हाला काही लोकांपासून भीती आहे. सावध राहा माझ्या राजांनो. कार साधूचं पांघरून घेऊन लोक बरेच जण या समाजात नाशिकमध्ये फिरताय. तळमळे, तुम्ही झोपेत राहू नका, मी जागे करून देतोय सगळ्यांना. समाज रसातळाला चाललाय, एवढी भयावह परिस्थिती आहे. तुम्हा सगळ्यांना प्रकरण माहिती आहे, नावागावा सगळं सांगत नाही मी, लई मोठी आग लागेल. एवढी भयावह परिस्थिती आहे. एक लक्षात ठेवा, तुम्ही जर गोर गरीब जनतेला, माझ्या ताईला, माझ्या बहिणीला जर फसवाल तर खबरदार, तो काळ तुम्हाला माफ करणार नाही. किती पाप करा तुम्ही, पाप करा, एक दिवस त्या पापाचा घाडा जर भरला ना साहेब, जेलची हवा खावं लागते, लक्षात ठेवा. कारण गव्हर्नमेंट सरकारचा कायदा खूप जबरदस्त आहे, कोणाला सोडत नाही तो कायदा सरकारचा. बरेच माणसं आज इकडे फिरतेत. संगमनेर पट्ट्यात एक नवीन बाबा सापडलाय, तुम्हाला माहिती आहे तो बाबा. माझी विनंती आहे, तुम्ही संपन्न माणसे, जाणकार आहे. आई, रोज उठले ना, ज्ञानेश्वरीच्या ओवीला स्पर्श होऊन द्या. कधीच हात कोणासमोर पसरण्याची वेळ येणार नाही. हरिपाठ मुखात न म्हणा, कधीच तुम्हाला फसवणार नाही कोणी. संत वाङ्मय मुखातून जाऊन द्या. ज्ञानेश्वरी, चांगदेव 65, अमृतानुभव, हरिपाठ, ज्ञानोबा, तुकोबा आणि पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा. दृढ श्रद्धा ठेवा, कधीच तुमच्या जीवनाचं वाटोळ होणार नाही. निश्चित नारदाच्या गादीवरून सांगतो, जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही आणि जीवन हे सार्थकी लागल्याशिवाय राहणार नाही. म्हणून माझी तळमळीनं विनंती आहे, जन्म देणाऱ्या मायबापाची सेवा करा, पवित्र तुळशीची माळा घाला, आळंदी पंढरपूरची वारी करा. आणि जाता जाता तळमळीने सांगतो, कैलासवासी एकनाथ पंढरनाथ शिंदे या तीनही मुलाने आणि ताईनं, या परिवाराने, शिंदे परिवाराने दादांच्या पित्तर्थ एवढा मोठा कार्यक्रम आयोजित केला. एक स्वाभिमानाने सांगतो, ज्ञानेश्वर माऊली, राजेश भाऊ, स्वपन भाऊ, आज तुमच्या दादाने हा एवढा मोठा कीर्तनाचा कार्यक्रम पाहिला, कृतज्ञता सोहळा पाहिला, तर दादा तुम्हाला स्वर्गातून आशीर्वाद द्यायलाशिवाय राहणार नाही. आणि दादाच्या आशीर्वादामध्ये हा संपूर्ण शिंदे परिवार उभं आयुष्य सुखाने, समाधानाने, शांतीने जीवन जगल्याशिवाय राहणार नाही. पंढरपूरच्या पांडुरंगाकडं, निवृत्तीनाथ महाराजांकडे हात जोडून प्रार्थना करतो की एवढं मोठं दुःख वडिलाच्या जाण्याने झालंय. 1 वर्ष आज पूर्ण होत आहे. आज त्यांचं प्रथम पुण्य वर्ष श्राद्ध आहे. देवा पांडुरंगा, यांना एवढं मोठं दुःख झालं वडिलाच्या जाण्याने, या दुःखातून पेलण्याकरता यांना उदंड शक्ती दे, ही सदैच्छा व्यक्त करतो. आणि ज्या साधू संतांनी हा मार्ग दाखिला, त्या साधू संतांचं भजन करा. ज्ञानेश्वर माऊली,